नागपुरामध्ये जानेवारीपासून 524 अत्याचाराच्या घटना घडल्या, मात्र त्यावर ठोस कारवाई नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची माहिती. महिलांवरील अत्याचार रोखण्यामध्ये राज्य सरकार अपयशी, वडेट्टीवारांची टीका. सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरण, चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. मनोज जरांगे पाटील उद्या मालवणमध्ये जात राजकोट किल्ल्याची पाहणी करणार. महापुरुषांच्या नावानं राजकारण नको, दोषींना तत्काळ आत टाका, जरांगेंची मागणी. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचं राहुरी येथे लाक्षणिक उपोषण. फक्त शिल्पकारावरती कारवाई नको, तर सर्वच दोषींवर कारवाई व्हावी, अशी तनपुरेंची मागणी. राजस्थानी मल्टी स्टेचे संचालक अभिषेक बियाणी यांना पुण्यातून अटक. तरबीड आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये 44 लाखांचा अपहार. रोखपाल पदावर कार्यरत असलेल्या महिलेनं विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये 439 पावत्या अवैध पद्धतीनं मॉडिफाय केल्याचं उघड. नंदुरबारमध्ये बैलपोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या. बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याला मोठी मागणी. आकर्षक मातीचे बैलही विक्रीसाठी दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.